महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मावळा युवा महासंघाच्या वतीने कळसकर नगर पंचवटी येथे उत्साहात साजरा करण्यात आली। या उत्सवासाठी प्रमुख अतिथी म्हणून तुषार जगताप, संचालक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मेजर सुभेदार किशोर येवले, आयशर मोटार गॅरेजचे संचालक माजिद शेख, नगरसेविका प्रियांका माने, मेजर ज्ञानेश्वर पानसरे, मावळा युवा महासंघाच्या संस्थापक अध्यक्ष रुपालीताई पाटील, संजय गीते अथर्व एंटरप्राइजेसचे संचालक ज्ञानेश्वर काळे, सुभेदार सज्जन देशमुख, सारा प्रभाकर, राजमुद्रा ग्रुपच्या संचालिका मानसी पाटील आदी उपस्थित होते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि महाराजांच्या रागिनींनी पाळणा गीत गाऊन जन्मोत्सव साजरा केला। 12व्या दिवशी बोलावा मारी केली आरस लावून केळी, नाव शिवाजी ऐका मंडळी, जो बाळा जो जो रे जो, नाव शिवाजी ऐका मंडळी, जो बाळा जो जो रे जो। महाराज प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्याम जाधव आणि वाल्मिक पवार यांनी केलं। चराचरात वास करणारी श्री राजमाता जिजाऊ शक्ती, अखंड मराठी साम्राज्याचे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज व वंदनीय श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून यावेळी रणरागिनींनी महाराजांच्या जीवनावर कविता सादर करून वातावरण शिवमय केले। जिजाऊंच्या त्या पाठिंब्यातून आधाराचा हात आम्हास कोण दाखवणार? सांगा ना राजे, जिजाऊंच्या त्या पाठिंब्यातून आधाराचा हात आम्हास कोण दाखवणार? रणरणत्या या उन्हात आता आम्हाला सावली कोण देणार? तुमचे काय राजेच तुम्ही, तुमचे काय राजेच तुम्ही, स्वर्गात सुद्धा तुमचीच चालणार। तुमचे काय राजेच तुम्ही, स्वर्गात सुद्धा तुमचीच चालणार, पण उठ माझ्या मर्द मावळा असं आम्हास कोण बोलणार? यावेळी शांभवी भुजबळ या बालिकेने अप्रतिम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। यावेळी आलेल्या मान्यवरांचा रोपटे देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी तुषार जगताप यांनी मान्यवरांशी संवाद साधला। या जिल्ह्यामध्ये मावळा संघटना अतिशय मजबूत केलेली आहे। अतिशय संघटन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उभं या ठिकाणी केलेलं आहे। मला आठवतं मराठा क्रांती मोर्चाची धगधग जेव्हा ह्या महाराष्ट्रात चालू होती, तर त्या महाराष्ट्राच्या चळवळीला ह्या नाशिक जिल्ह्याने खूप चांगली ताकद दिलेली आहे। आणि ही ताकद देत असताना या ताकदीमध्ये मावळा संघटनेचा सिंहाचा वाटा होता। मावळा युवा महासंघाच्या संस्थापक अध्यक्ष रुपालीताई पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केले। माझ्या टीमचं एक वैशिष्ट्य सांगते, तुम्ही कुठेही कुठल्याही कार्यक्रमाला जा, पण माझे जे मावळे आहेत ते येताना आपल्या घरच्या सौभाग्यवतीला घेऊन येतात। हे त्यांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे, कारण मावळामध्ये आदर स्त्री शक्तीचा हे आमचं ब्रीद वाक्य आहे। त्यामुळे आम्ही ते पहिल्यांदा घरातलं करतो आणि मग समाजाला ते करायला लागतो। असो, आता आज खरं तर आपण शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त एकत्र आलेलो आहोत। शिवजयंती घराघरात झाली पाहिजे
आणि शिवाजी महाराजांचा जो खरा इतिहास, मी खरा हा शब्द टाकलाय, खऱ्या इतिहासाची पारायणं घराघरात झाली पाहिजे. का तर ज्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या नाहीत, ज्यांचं कुठंही पुरावा नाही, अशा ज्या पौराणिक कथा आहेत त्या तुम्ही अगदी मनोभावे फळं वगैरे ठेवता, 2-2 तास त्याच्यात वाया घालवता, पण त्यातनं तुम्हाला मिळालं काय? जर खरंच तुमचे संस्कार चांगले घडले असते, मी माता भगिनींना जास्त बोलते, तर आज जे समाजात महिलांवरती अन्याय होतात, याला कुठंतरी महिला आपल्या मुलांना संस्कार द्यायला कमी पडतात, हे माझं स्पष्ट मत आहे. बघा, एक तर आपल्याच घरात आपण महिलांना दुय्यम दर्जा देतो आणि नको तितकं आपण कर्मकांडात अडकलो. ज्यावेळी तुम्ही पोथी पुराण वाचता, त्याच्याऐवजी माझ्या राजांचा जर इतिहास तुम्ही मुलांना शिकवला असता. याप्रमाणेच मेजर सुभेदार किशोर येवले यांनी मावळा युवा महासंघाचे आभार मानले. आता मी इथे आल्यानंतर मला कळालं की हे राजकीय क्षेत्रापासून खूप वेगळा हा एक कार्यक्रम मी बघितलाय, जिथे राजकीय क्षेत्रातल्या लोकांना म्हणजे जास्त असं आमंत्रितच केलेलं नाहीये. मला खूप बरं वाटलं आणि मी या मावळा युवा संघाचा खूप खूप आभार मानतो. मावळा युवा महासंघाच्या वतीनं शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचं 3रे वर्ष असून या वर्षी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व औद्योगिक क्षेत्रात गौरवास्पद कार्यपद्धती समजावून सांगितले. मावळा छत्रपतींच्या विचारांचा मावळा 18 पगड जातीचा या ब्रीद वाक्याप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन समाजहित जोपासण्याचं कार्य केले जाणार आहे. विशेष म्हणजे मावळा युवा महासंघाच्या वतीनं प्रत्येक मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन पारितोषिक मिळवणाऱ्या व इयत्ता 4थीमध्ये शिकत असलेल्या सानिका चौधरी हिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी घेण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. यावेळी पुरस्कारार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. मला आनंद वाटतो आहे आणि तुमच्या ह्या कार्यामुळे नक्कीच महिलांना प्रोत्साहन मिळेल की त्यांच्या कार्यात त्या जास्तीत जास्त प्रगती करतील आणि यापुढे आम्हाला असं प्रोत्साहन मिळेल की आम्ही सर्व महिलांनी काहीतरी स्वतःच्या फील्डमध्ये काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं आणि यासाठी मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. कार्यक्रम प्रसंगी मावळा युवा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्याम जाधव यांनी मावळा युवा महासंघाच्या कार्याचा आढावा घेतला. मावळा युवा महासंघ आयोजित भव्य शिवजन्मोत्सव सोहळा 2020 आजच्या या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, औद्योगिक क्षेत्रातील ज्या महिला रणरागिणी आहेत, ज्या चूल आणि मूल ह्या दोनच गोष्टीमध्ये अडकून न पडता आपला घर संसार सांभाळून आपला व्यवसाय सांभाळत आहेत आणि आपला व्यवसाय सांभाळत असताना अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आज त्या पोहोचलेल्या आहेत. या सर्वांचा इथे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलवून त्यांना सन्मानित करून त्यांना सन्मान करण्याचा आमचा एक प्रयत्न असतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या प्रयत्नांना कुठेतरी यश येताना दिसतंय. त्याच्याबद्दल एक मनापासून आनंद होतोय. जय जिजाऊ, जय शिवराय. तर मावळा युवा महासंघाचे उपाध्यक्ष गोपाल मेमाने यांनी मनोगत व्यक्त केले. शिवजन्मोत्सव सोहळा मावळा युवा महासंघातर्फे अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला आणि करतोय. या निमित्ताने जे शैक्षणिक, सामाजिक आणि शेतकी क्षेत्रात जे उच्च कामगिरी करतात अशा लोकांचा सन्मान मावळा युवा महासंघाच्या मार्फत करण्यात आला. आणि माझं एकच सांगणं आहे सर्व शिवभक्तांना की इथून पुढे शिवजयंती, शिवजन्मोत्सव सोहळा हा घराघरात साजरा झाला पाहिजे, गल्ली गल्ली साजरा झाला पाहिजे. आपण दिवाळी, दसरा जसा सण साजरा करतो तसा आपण शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करावा हीच माझी विनंती.
यावेळी मावळा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पळसकर, सविता जगताप, शहर अध्यक्ष अमोल जाधव, अरुणा गोरे, शहर संघटक सागर थोरात, युवा अध्यक्ष अमित सावळे पाटील, महिला संघटक सुरेखा पाटील, वाल्मिक पवार, अपर्णा आहिरराव, महेंद्र देवरे, कौस्तुभ गोडसे आदींसह शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक.